शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी झाली। आमदारांमध्ये किंवा विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने असं करून आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर केल्याचं सिब्बलांनी म्हटलंय। 2018 मध्ये पक्षघटनेमध्ये झालेले बदल लोकशाही विरोधी असल्याचा दावा एकनाथ शिंदेंचा गट करत असेल तर त्याच घटना बदलानुसार शिंदेंची नियुक्ती झाली होती हे ते विसरतात, असं सिब्बलांनी म्हटलंय। याचाच अर्थ असा की शिंदेंची नियुक्ती ही लोकशाही विरोधीच ठरते, असं सिब्बल म्हणाले। 1999च्या मूळ घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं, मग हे पदच नसेल तर शिंदे या पदावरती कसे, असा सवाल सिब्बल यांनी केलाय। सिब्बल यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद केलाय। आता या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे। आणि नेमका कशा पद्धतीने आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। कपिल सिब्बल यांनी असं म्हटलं की पक्षांतर्गत 2 गटात वाद होता, हे आयोगानं विचारात घेतलं नाही। राजकीय पक्षात फूट नसताना गट पडल्याचं कसं मान्य केलं, असा सवाल त्यांनी विचारला। विधिमंडळ पक्षात 2 गट याचा अर्थ राजकीय पक्षातही 2 गट असा होत नाही। पक्षाची मूळ घटना 1999 मध्येच बदलली। 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत पुन्हा बदल करण्यात आले। 2018च्या घटना बदलाला शिंदे गटानं लोकशाही विरोधी म्हटलं। याचा अर्थ शिंदेंची नियुक्ती ही लोकशाही विरोधी होती। 1999च्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच नाही। मूळ घटनेत हे पदच नसेल तर शिंदे या पदावर कसे? आयोगाला शंका होती तर पक्षाच्या नोंदणीविषयी निर्णय घ्यायचा होता, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आयोगानं थेट पक्षाचं चिन्हच काढून घेणं योग्य नव्हतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।